तेव्हा लग्न झालं होतं ना, तेव्हा तर मग चपाती पण बरोबर यायचं नाही बनवायला. पीठ पण कसं पण बनवायचं असंच चपाती आलू सगळी वस्तू मी शिकली बनवायचं. सगळी वस्तू सगळी डिशेस मस्त एकदम एक नंबर बनवते मी. फरसाण म्हणा काय पण वस्तू मग परीस आईसाठी पण असंच घरी काय पण मी बनवून देते. बाहेरचं वस्तू अजिबात आणत नाही. ते वेफर हे सगळं पोट खराब होते म्हणून असंच मी घरी बनवून देते. 2 वाटी तांदूळचं पीठ घ्यायचं, 1 वाटी चण्याची पीठ आणि अर्धी वाटी पोहा असं मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं. चांगलं त्याच्यामध्ये टाकून थोडी लाल मिरची पावडर, ओवा, जिरा, तेल, थोडी मीठ सगळं टाकून चांगलं असं मस्त मिक्स करून घ्यायचं. थोडं मीठ टाकून चांगलं पीठ असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाणी घ्यायचं, थंड पाणीने थोडी पाणी टाकून चांगलं पीठ असं मळून घ्यायचं. ते ताट आहे ना थोडं छोटी पडलं होतं, मग दुसरी मोठं ताट घेतली. नंतर असं 10 मिनिट 15 मिनिट ठेवून द्यायचं साईडमध्ये. परत घेऊन असं थोडी पाणी टाकून सगळं पीठ मस्त मळून घ्यायचं चांगलं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मी तर असंच बनवते दोघांसाठी खायला. ते पण कुसी सगळं खाते. मस्त कुरकुरी झालं होतं. मस्त असं पीठ मळून घ्यायचं आणि सासामध्ये भरून घ्यायचं आणि एक ताटमध्ये तेल लावून प्लेटमध्ये असं चकली बनवून घ्यायचं. शेप तर बरोबर आलं नव्हतं, मम्मी मस्त बनवली बघा. टेढेमेढे आले सगळं. मम्मी मस्त बनवली आणि गरम तेलामध्ये मस्त तळून घ्यायचं. मस्त लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. सगळं आमच्या बाई आली तर चेक करायला. आमचा कस्टमर एक नंबर उभे राहते. काय पण मी वस्तू बनवली मम्मी म्हणते तू पण खा, मी पण खाते. मस्त बनवले होते बघा. दोघांसाठी असं बनवली. व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. एक लाईक तर करा. सबस्क्राईब नाही केलं तर लाईक तर करा. चलो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.